नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस आणि या एक्सप्रेसमध्ये आपण रेल्वे ग्रुप डीच्या संदर्भातील मॅथ्स रिजनिंग आपण चालू केलेले आहे. आपलं विज्ञान आणि करंट अफेअर वगैरे जी केचे टॉपिक आपले चालू करण्याचे बाकी आहेत. तर आपण आज अंकगणिताचा संख्या पद्धती हा टॉपिक बघणार आहोत. संख्या पद्धती तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ बघितले असतील तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की संख्या पद्धती या टॉपिकला जास्त वेटेज आहे. म्हणजे 5 ते 6 गुण संख्या पद्धतीचे तुम्हाला विचारलेले असतात ग्रुप डीमध्ये. तर हा टॉपिक सोपा आहे पण अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि बघा, जेवढा सोपा आहे तेवढा जटिलसुद्धा आहे, थोडासा वेगळा आहे टॉपिक्स. ठीक आहे, तुम्हाला जर काही गोष्टी माहीत नसेल तर तुम्हाला येणार नाही आहे, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. तर संख्या पद्धती हा टॉपिक आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत आणि जवळपास 4 पार्टमध्ये किंवा 5 पार्टमध्ये हा टॉपिक क्लिअर होईल. थोडासा मोठा चालेल हा टॉपिक, कारण यावरचे जेवढे पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत तेवढे आपल्याला बघायचे आहेत. आणि कशा टाईपनुसार कशा पद्धतीनुसार प्रश्न विचारलेले आहेत, कसे तुम्हाला उद्लू बनवून कसं तुम्हाला एक्झामिनर जो आहे कसे प्रश्न चुकवतो ते टाईप आपल्याला बघायचे आहेत. तर आजचा हा व्हिडिओ आपण बघणार आहोत संख्या पद्धती, नंबर सिस्टीम. हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्व चॅप्टर तुमचे महत्त्वाचे आहेत पण हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण याच टॉपिकवरचं तुमचं सरासरी डिपेंड राहील, याच टॉपिकवरती तुमचं संख्या पद्धती डिपेंड राहील, याच टॉपिक संख्या सिरीज म्हणजे संख्या श्रेणी तुमचं डिपेंड राहील, याच टॉपिकवरती तुमचं जो आहे पुढे जे नंबर सिरीज आहे नंबर सिरीज तुमची डिपेंड राहील, याच टॉपिकवरचे तुमचे नंबर पझल डिपेंड राहतील, याच टॉपिकवरती तुमचे कोडे जे आहेत ते तुमचे डिपेंड राहतील. त्याचबरोबर वेगळा घटक ओळखासुद्धा याच टॉपिकवरती डिपेंड राहील. म्हणजे बऱ्यापैकी या चॅप्टरचा भरपूर ठिकाणी यूज होतो, कारण हा एकदम बेसिक चॅप्टर आहे. तर बघा, संख्या पद्धती. तर आपण लहानपणापासून संख्या पाहतो, 1 2 3 4 0 3 4 5 7 8 9 या संख्या आहेत, बरोबर आहे. मग संख्या पद्धतीमध्ये संख्यांचे कोणकोणते प्रकार आहेत ते मी बोर्डवरती लिहिलेले आहेत. तर बघा, संख्या ज्या आहेत तर ॲक्च्युअलमध्ये संख्यांचे 2च प्रकार आहेत. एक आहे वास्तव संख्या आणि दुसरी आहे आभासी संख्या. आता वास्तव संख्या म्हणजे काय, ज्यांचा आपण दररोज वापर करतो त्या संख्या असतात वास्तव संख्या. म्हणजे 0 असेल, 1 असेल, -2 असेल, वर्गमुळात 3 असेल, 1/2 असेल. ठीक आहे, या सर्व संख्या ज्या आहेत ह्या वास्तव संख्या आहेत, बरोबर आहे. आता आभासी संख्या म्हणजे काय, वर्गमुळामध्ये जर तुम्ही मायनस लिहिलं, वर्गमुळामध्ये जर समजा -5 लिहिले तर तुम्हाला माहीत आहे वर्गमूळ कधीच मायनसमध्ये नसते, वर्गमूळ कधीच मायनसमध्ये नसते. म्हणजे ही आभासी आहे, म्हणजे इमॅजिनरी नंबर आहे. कशामध्ये हा इमॅजिन करतो, फक्त आपण जस्ट इमॅजिन करताय, ॲक्च्युअलमध्ये तसं उपलब्ध नाही, म्हणून त्यांना आभासी संख्या म्हणतात. आणि जटिल संख्या याला इंग्लिशमध्ये म्हणतात कॉम्प्लेक्स नंबर. तर जटिल संख्या म्हणजे काय, तर जटिल संख्या ही कॉम्बिनेशन आहे वास्तव आणि आभासी संख्येचं. वास्तव आणि आभासी संख्येचं हे कॉम्बिनेशन असते. तर बघा, आभासी संख्या समजा -5 आहे, बरोबर आहे. -5ला आपण कसे लिहू शकतो, 5 गुणिला -1, बरोबर, असं आपण लिहू शकतो. 5 गुणिला -1. आता वर्गमुळात 5चं वर्गमूळ निघत नाही, वर्गमुळात 5 जसाच हा -1चं वर्गमूळ निघणार आहे ना. आता -1लाच आपण काय लिहितो, आय लिहितो. काय लिहितो, आय. म्हणजे त्याला आपण लिहू शकतो वर्गमुळात 5 आयोटा इमॅजिनरी, वर्गमुळात 5 इमॅजिनरी. ठीक आहे. तर बघा, वर्गमुळात 5 इमॅजिनरी आणि याच्यासोबत समजा 3 अधिक असं आलं, 3 अधिक वर्गमुळात 5 आय म्हणजेच इमॅजिनरी, किंवा वर्गमुळात -5 आलं तर ती संख्या असते आपली जटिल संख्या. म्हणजे एक वास्तव संख्या असेल आणि एक आभासी संख्या असेल तर ती असते आपली जटिल संख्या. ठीक आहे. पेपरमध्ये आपल्याला 11वी 12वी सायन्सला आहे त्यामुळे पेपरला विचारतील नाही, पण तरीसुद्धा लक्षात ठेवा जटिल संख्या म्हणजे काय. ठीक आहे. एक वास्तव संख्या आली त्याच्यासोबत जर आभासी संख्या आली तर समजून जायचं किती काय आहे, जटिल संख्या आली, प्लसचं साईन असेल तर. पुढे बघा, परिमेय संख्या. आता वास्तव संख्यांचे 2 प्रकार पडतात. एक आहे परिमेय संख्या आणि दुसरा आहे अपरिमेय संख्या. एक परिमेय संख्या आणि दुसरं अपरिमेय संख्या. रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर. परिमेय संख्या म्हणजे काय, पी आणि क्यू, समजा हे 2 जे आहेत हे पूर्णांक संख्या आहेत आणि याला p/q रूपामध्ये लिहिलं आणि क्यू जर तुमचा 0 नसेल तर ती असते परिमेय संख्या. क्यू जर तुमचा 0 नसेल तर ती काय असते, तुमची परिमेय संख्या असते. म्हणजे याच्यामध्ये आपलं 1 आला, 1/2 आला, वर्गमुळात 3 आले, हे सर्व काय झाल्या अपरिमेय संख्या झाल्या. ठीक आहे, सॉरी, 1/2 आलं
त्याच्यानंतर 5 आले, वर्ग वजा 5 आले, हे काय झालं तुमच्या परिमेय संख्या झाल्या. आता बघा तुम्ही म्हटलं पी छेद क्यूच्या रूपामध्ये पाहिजे. आता 1च्या छेदामध्ये काही नाही म्हणजे काय असतो रे, 1 असतो, हे लिहिण्याची गरज नसते. परत वजा 5च्या छेदामध्ये काही नाही म्हणजेच काय असतो, 1 असतो, ते लिहिण्याची गरज नसते. 5च्या छेदामध्ये काही नाही म्हणजे 1 असतो, ते लिहिण्याची गरज नसते. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये पी छेद क्यू या फॉर्ममध्ये ते असतात, पण छेद जर 1 असेल तर तो लिहिण्याची गरज नसते. म्हणून आपण काय म्हटलं की पी आणि क्यू ह्या पूर्णांक संख्या आहेत. पूर्णांक संख्या म्हणजे काय, 0 1 2 3 4 परत -1 2 3 4 5 6 अनंतपर्यंत या सर्व पूर्णांक संख्या आहेत. तर परिमेय संख्या म्हणजे पूर्णांक संख्या आहेत पी आणि क्यू जर 0 नसेल तर त्या परिमेय संख्या असतात. आता अपरिमेय संख्या म्हणजे काय, वर्गमुळातली संख्या, समजा वर्गमुळात 5 1/वर्गमुळात 3 ह्या ज्या आहेत या अपरिमेय संख्या आहेत. आता वर्गमुळात 5चं आपल्याला उत्तर काढता येते, पण ते काय, ते दशांश पूर्णांकामध्ये येते. समजा आपण वर्गमुळात 2चं जर उत्तर काढलं तर ते काय असते 1.414, बरोबर आहे. 1.414 हे इकडे पुढे चालूच राहील, 1414 असं चालूच राहील, ठीक आहे. किंवा 1.414 आपण असं म्हटलं म्हणजे या वर्गमुळात 2चं उत्तर काय आलं, दशांश पूर्णांकामध्ये आलं. कशामध्ये आलं, दशांश पूर्णांकामध्ये आलं. पण ते आवर्ती नाही आहे, म्हणजेच 4-1 असं नाही आहे, फक्त एवढंच आहे ना. म्हणजेच त्याला अपरिमेय संख्या म्हणतो. किंवा समजण्यासाठी लक्षात ठेवा, फक्त वर्गमुळातली जी संख्या असते ती काय असते, अपरिमेय संख्या असते. पुढे बघा, परिमेय संख्येचे आणखी 2 प्रकार पडतात. एक असते पूर्णांक संख्या आणि दुसरं असते अपूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे काय, 0 1 2 3 4 4, ठीक आहे, असं अनंतपर्यंत. आणि इकडे -1 -2 -3 अशा अनंतपर्यंत ह्या सर्व काय आहेत, पूर्णांक संख्या आहेत. 0 धनसंख्या आणि ऋणसंख्या सर्व संख्या मिळून काय तयार होतात, पूर्णांक संख्या तयार होतात. अपूर्णांक संख्या म्हणजे काय, ज्या संख्येची किंमत अपूर्ण असते त्या संख्येला आपण अपूर्णांक संख्या म्हणतो. आता बघा, छेदाधिक अपूर्णांक आपल्याला माहीत आहे, छेदाधिक अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक. अपूर्णांक संख्येचे असे 4 प्रकार पडतात. एक आहे छेदाधिक अपूर्णांक, दुसरा आहे अंशाधिक अपूर्णांक, तिसरा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि चौथा आहे दशांश अपूर्णांक. तर छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय, 4/5 लिहिला, याच्यामध्ये बघा छेदाधिक म्हणजे छेद अधिक, 4/5 लिहिला, 4 हा अंश आहे, 5 काय आहे, छेद आहे. म्हणजे छेद हा अंशापेक्षा मोठा असेल तर तो छेदाधिक अपूर्णांक. आणि अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय, समजा मी लिहिलं 5/4. आता इथं बघा अंशाधिक म्हणजे अंश अधिक, अंश काय मोठा आहे छेदापेक्षा, म्हणून हा काय झाला अंशाधिक अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपण असं लिहितो 4.2/3, हा काय झाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक. दशांश अपूर्णांक, दशांश चिन्ह आलं, काय आला, दशांश अपूर्णांक. हे सर्व संख्या ज्या आहेत ह्या पूर्ण आहेत का, नाही आहेत, कारण प्रत्येकाचं उत्तर काढताना तुमचं अपूर्णांकामध्ये येते, म्हणून ह्या सर्व काय आहेत, अपूर्णांक संख्या आहेत, ठीक आहे. आता पूर्णांक संख्येचे 3 प्रकार पडतात. एक असते पूर्ण संख्या, दुसरा आहे नैसर्गिक संख्या आणि तिसरा आहे ऋण संख्या. पूर्णांक संख्या तुम्हाला सांगितल्या 0 तर इकडच्या सर्व धनसंख्या 1 पासून तर अनंतपर्यंत, आणि इकडे जर तुम्ही गेले तर -1 पासून तर अनंतपर्यंत. आता पूर्ण संख्या म्हणजे काय, 0 1 2 3 4 5 6 तर अनंतपर्यंत, मायनस नाही. पूर्ण संख्या म्हणजे काय, 0 पासून तर अनंतपर्यंतच्या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात. नैसर्गिक संख्या म्हणजे काय, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा पद्धतीनुसार जर अनंतपर्यंत गेलं तर त्या नैसर्गिक संख्या. ऋण संख्या म्हणजे काय, -1 -2 -3 -4 असं अनंतपर्यंत गेलं तर त्या ऋण संख्या. लक्षात घ्या, पूर्ण संख्या काय आहेत, 0 पासून तर अनंतपर्यंत. नैसर्गिक संख्या सुरुवात झाली 1 पासून, ऋण संख्यांची सुरुवात ह्या ऋणच असतील, -1 -2 -3 -4 अशा पद्धतीनुसार. असे पूर्णांक संख्यांचे 3 प्रकार आहेत. परत नैसर्गिक संख्यांचे 4 प्रकार महत्त्वाचे आहेत. मूळ संख्या, मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो आणि 1ने भाग जातो, दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्यांना काय म्हणतो आपण, मूळ संख्या म्हणतो. म्हणजेच 2 3 5 7 11 13 अशा पद्धतीनुसार. आता समजा 3 जर म्हटलं, 3ला 3ने भाग जातो आणि 1ने भाग जातो, दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून ती काय असते, मूळ संख्या असते. संयुक्त संख्या म्हणजे काय, मूळ संख्या सोडल्या आणि बाकीच्या पकडल्या तर त्या संयुक्त संख्या आहेत. किंवा 2 संख्येच्या गुणाकाराने तयार होणारी संख्या काय असते, संयुक्त संख्या. समजा 15 ही संख्या आहे, 15 संख्या कशी तयार होते, 3 × 5 किंवा 5 × 3 तर 15 काय झाली, संयुक्त संख्या झाली. आणखी दुसरं काय म्हणू शकतो आपण,
दोन संख्येच्या गुणाकाराने तयार होणारी संख्या संयुक्त संख्या. पुढचा आहे समसंख्या. ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो ती संख्या समसंख्या असते. म्हणजे 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28 अशा पद्धतीनुसार. किंवा आपण समसंख्या काय म्हणू शकतो, 2ची कसोटी लागेल, 2 ने भाग गेला पाहिजे. म्हणजे ज्या संख्येच्या एकस्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो ती संख्या काय असते, समसंख्या असते. ज्या संख्येच्या एकस्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असतो ती असते समसंख्या. किंवा ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो ती असते समसंख्या. विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही तर त्या कोणकोणत्या, 1, 3, 5, 7, 9, 11, 13 त्या असतात विषम संख्या. किंवा ज्या संख्येच्या एकस्थानी 1, 3, 5, 7, 9, 11, 13 या 1, 3, 5, 7, 9 विषम संख्या म्हणजे काय की ज्या संख्येच्या एकस्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी एखादा अंक असतो त्या काय असतात, विषम संख्या असतात. असे सर्व प्रकार आहेत आणि या प्रकारावरती आपल्याला वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. तर संख्यांचे म्हटलं तर ॲक्च्युअलमध्ये 2 प्रकार, एक वास्तव संख्या आणि आभासी संख्या. जटिल संख्या ॲक्च्युअलमध्ये नाही आहे आणि ही सुद्धा ॲक्च्युअलमध्ये नाही आहे. पण ही काय झाली, जटिल संख्या, एक वास्तव संख्या आणि एक ही बघा 3 आहे वास्तव संख्या आणि 5 आहे म्हणजेच वर्गमुळात वजा 5 ही आभासी संख्या आहे. 2 संख्ये मिळून जटिल संख्या तयार होते. वास्तव संख्येचे 2 प्रकार, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. पी छेद क्यूच्या रूपामध्ये पी पूर्णांक संख्या असेल, क्यू पूर्णांक संख्या असेल आणि क्यू जर 0 नसेल तर त्या परिमेय संख्या असतात. म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, -1, -2 वर्गमुळात 1/2 0.5 हे सर्व संख्या काय आहेत, परिमेय संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे काय, वर्गमुळातली संख्या काय असते, अपरिमेय संख्या असते जिचं वर्गमूळ काढता येत नाही. पुढे आहे पूर्णांक संख्या. परिमेय संख्येचे 2 प्रकार, पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या. पूर्णांक संख्यामध्ये काय की 0 धनसंख्या आणि ऋणसंख्या त्या पूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्या म्हणजे काय की ज्या संख्येची किंमत अपूर्ण असते त्यांना अपूर्णांक संख्या म्हणतात. छेदाधिक अपूर्णांक, छेद अंशापेक्षा मोठा असला तर तो छेदाधिक अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांक अंश छेदापेक्षा मोठा असला तर तो अंशाधिक अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांक पहिले पूर्ण संख्या नंतर अपूर्ण संख्या म्हणजे 4.2/3 तर ती असते अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. दशांश अपूर्णांक, जिथं दशांश चिन्ह आलं तो दशांश अपूर्णांक. पूर्णांक संख्येचे प्रकार झाले. आता पूर्णांक संख्येचे प्रकार बघा, पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या आणि ऋण संख्या. 0 पासून तर अनंतपर्यंतच्या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात. नैसर्गिक संख्या 1 पासून तर अनंतपर्यंतच्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. ऋण संख्या -1 पासून तर अनंतपर्यंतच्या संख्यांना ऋण संख्या म्हणतात. मूळ संख्या, ज्या संख्येला 1 व ती संख्या यांनीच भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतात. संयुक्त संख्या म्हणजे काय, जी 2 संख्येच्या गुणाकाराने तयार होते ती असते मूळ संख्या. समसंख्या म्हणजे काय की ज्या संख्येला 2 ने भाग जातो किंवा ज्या संख्येच्या एकस्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असतो ती असते समसंख्या. विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही ती असते विषम संख्या. आणि ज्या संख्येच्या एकस्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो ती असते विषम संख्या. तर हे तुम्ही बरोबर जसा मी हा डायग्राम काढलेली आहे तशाच पद्धतीनुसार तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहून घ्या. हे जे मध्ये मी एक्झाम्पल लिहिले ते तुम्ही लिहू नका, फक्त मी स्टार्टिंगला जेवढं लिहिलं होतं ना तशा पद्धतीनुसार तुम्ही लिहून घ्या. कारण याच्यापुढे मी या प्रत्येकाच्या डेफिनेशन वगैरे तुम्हाला सांगणार आहे आणि ते तुम्हाला लिहून देणार आहे याच्यानंतर कंटिन्यूमध्ये. ठीक आहे. तर हे तुम्ही लिहून घ्या आणि पुढे आपण त्याच्या डेफिनेशन बघू. बघा पुढे आपण यांच्या व्याख्या बघूया. पहिली व्याख्या आहे वास्तव संख्या, रिअल नंबर. दररोजच्या व्यवहारात लागणाऱ्या सर्व संख्यांना आपण वास्तव संख्या म्हणतो. उदाहरणार्थ 0 असेल, 5 असेल, 1/5 असेल, -8/3 असेल. ठीक आहे. या सर्व संख्या ज्या आहेत ह्या वास्तव संख्या आहेत. आपण यांचा गणितामध्ये वापर करतो. आभासी संख्या बघा, इमॅजिनरी नंबर. ऋण संख्या जर वर्गमुळात लिहिल्यास त्यांना आभासी संख्या म्हणतात. म्हणजे वर्गमुळामध्ये ऋण संख्या नसतेच
ते काय आहे इमॅजिन करतो आपण की तसे असू शकेल, पण ॲक्च्युअलमध्ये गणिती रूपामध्ये वर्गमुळात ऋण संख्या नसते. तर वर्गमुळात -7, वर्गमुळात -5, वर्गमुळात -13, वर्गमुळात -9 असं कधीच असू शकत नाही. म्हणजेच ते आभास आहेत, म्हणजेच ते इमॅजिन केलेलं आहे, म्हणून त्यांना आभासी संख्या म्हणतात. आता जटिल संख्या कॉम्प्लेक्स नंबर, एक वास्तव संख्या व एक आभासी संख्या ही जटिल संख्या असते. म्हणजेच बघा Z जर एखादा नंबर असला, ए ही वास्तव संख्या असेल आणि बी जी आहे ती जर आभासी संख्या असेल, तेव्हा या दोघांचं कॉम्बिनेशन जे आहे ते काय असते जटिल संख्या असते. म्हणजे बघा 5 + 7 आय म्हणजे काय इमॅजिनरी नंबर. ठीक आहे, तर यालाच काय लिहिता येते 5 + वर्गमुळात -7 बरोबर आहे. म्हणजे एक वास्तव संख्या आली आणि वर्गमुळातली एक आभासी संख्या आली, म्हणजेच या दोघांचं कॉम्बिनेशन काय झालं जटिल संख्या झाली. ठीक आहे. परिमेय संख्या, वास्तव संख्यांचे दोन प्रकार, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. रॅशनल नंबर पी आणि क्यू या कोणत्याही दोन पूर्णांक संख्या असतील आणि क्यूची किंमत जर 0 नसेल तर P/Q या स्वरूपातील संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. बघा 2/7 P/Q रूपामध्ये आलं, -8/3 P/Q रूपामध्ये आलं, 0. आता Q म्हणजे काय छेद आहे, याचा छेद काही नाही म्हणजेच 1 आहे बरोबर आहे, म्हणजेच P/Q रूपामध्ये आलं. 2 याचा छेद काही नाही म्हणजेच 1 आहे, परत हे P/Q रूपामध्ये आलं, म्हणजे हे काय झालं परिमेय संख्या झालं. अपरिमेय संख्या इरॅशनल नंबर, ज्या संख्यांचे दशांश अपूर्णांकातील रूप अखंडित असते परंतु आवर्ती नसते त्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. आता बघा हे वर्गमुळातल्या संख्या आहेत, पण त्याच्यामध्ये मायनस चिन्ह आहे का, नाही आहे. मायनस चिन्ह असतं तर ते कोणत्या आभासी संख्या झाल्या असत्या. म्हणजे हे मुळामध्ये असतील, इथं वर्गमूळ आहे, इथं घनमूळ आहे आणि इथं पाय आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की ज्या संख्यांचे दशांश अपूर्णांकातील रूप अखंडित असते परंतु आवर्ती नसते. आता पायची किंमत आपल्याला माहिती आहे 3.14 असते बरोबर आहे, 3.14. आता याचं उत्तर काय आलं, पायचं किंमत 22/7 किंवा 3.14 असते. दशांश अपूर्णांकामध्ये काढलं तर 3.14 किंमत येईल. आता बघा या पॉईंट नंतर 1 आणि 4 आला, परत 1 आणि 4 आला का रे, नाही आला, म्हणजेच 3.14 आहे त्याचं फायनल उत्तर आहे. म्हणजे इथं 1/4 असं येऊन नाही राहिलं, म्हणजे रिपीट नाही होऊ राहिलं, आवर्ती नाही होऊ राहिलं, फक्त 1/4 झाला, म्हणून ते काय असतात अपरिमेय संख्या असतात. वर्गमुळातली संख्या किंवा कोणत्याही मुळातली संख्या ज्याचं उत्तर दशांश अपूर्णांकामध्ये काढल्यानंतर जर ते आवर्ती येत नसेल तर ते असतात अपरिमेय संख्या असतात. ह्या काही व्याख्या आहेत. आता पुढे आपण पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या वगैरे ते सगळं बघूया. ठीक आहे. पुढे बघा आहे पूर्णांक संख्या म्हणजेच इंटिजर. तर सर्व धनसंख्या, ऋणसंख्या आणि 0 मिळून संख्यांचा जो समूह तयार होतो त्यांना पूर्णांक संख्या असे म्हणतात. तर संख्या श्रेणी जर पाहिली तर मध्ये 0 असते बघा, आणि इथं आपण 1 2 3 4 5 6 असं लिहितो. तर बघा इकडे संख्यांची किंमत काय होते, वाढत जाते. इकडे काय होते, वाढत जाते संख्यांची किंमत. आणि इकडे काय उराला संख्या -1 -2 -3 -4, इथं काय उराली संख्यांची किंमत कमी होत चालली. काय उराली, कमी होत चालली. म्हणजे सर्व धनसंख्या आणि सर्व मूळ 0 आणि सर्व ऋणसंख्या या सर्व संख्या काय आहेत, पूर्णांक संख्या आहेत. लक्षात घ्या, जर तुम्हाला म्हटलं -2 मोठा आहे की -1 मोठा आहे तर तुम्ही सांगायचं -1 मोठा आहे. ऋणसंख्यांमध्ये जी लहान संख्या असते ती मोठी असते, लक्षात घ्या. जर तुम्हाला म्हटलं -12 मोठे आहेत की -5 मोठे आहेत तर तुम्ही म्हणायचं -5 मोठे आहेत. ठीक आहे, एवढं लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही 12 म्हटलं की तर ती मोठी असेल असं नाही आहे. ठीक आहे, समजलं. पुढे बघा अपूर्णांक संख्या, ज्या संख्येची किंमत अपूर्ण असते त्या संख्यांना अपूर्णांक संख्या असे म्हणतात. म्हणजे अंश आणि छेद स्वरूपात असतील. हे बघा 1/2 आलं. आता 3.14 म्हणजे काय की अपूर्णांकाचं रूपांतर आपण जर भाग दिला तर दशांश अपूर्णांकामध्ये आलं, म्हणजे याची किंमतसुद्धा काय झाली, अपूर्ण झाली. म्हणून 3.14 म्हणजे दशांश अपूर्णांकसुद्धा काय अपूर्णांक संख्या आहे. 2.1/3 ही पूर्णांकयुक्त अपूर्णांक, हा सुद्धा काय आहेत अपूर्णांक संख्या आहे. ठीक आहे. आता याचेच प्रकार आहेत छेदाधिक अपूर्णांक, प्रॉपर फ्रॅक्शन. छेद हा अंशापेक्षा मोठा असेल तर तो छेदाधिक अपूर्णांक असतो. उदाहरणार्थ बघा 3 आणि 5 आहे, वरचा अंश झाला, खालचा झाला छेद. इथं 5 हे 3 पेक्षा मोठे आहेत म्हणून हा छेदाधिक अपूर्णांक. इथं 4/9, 9 आपला छेद आहे, 9 हा 4 पेक्षा मोठा आहे म्हणून छेदाधिक अपूर्णांक. 7/13, 13 आपला छेद आहे, 13 हे 7 पेक्षा मोठे आहेत म्हणून हा छेदाधिक अपूर्णांक. 8/27, 27 हे 8 पेक्षा मोठे आहेत म्हणून हा छेदाधिक अपूर्णांक. म्हणजे छेद हा अंशापेक्षा मोठा असेल तर तो छेदाधिक अपूर्णांक असतो. अंशाधिक अपूर्णांक इम्प्रॉपर फ्रॅक्शन, अंश छेदापेक्षा मोठा असेल तर तो अंशाधिक अपूर्णांक असतो. बघा इथं मी 5/3 केलं
5 अंश झाला, 3 झाला छेद, म्हणजेच अंश हा छेदापेक्षा मोठा आहे म्हणून हा अंशाधिक अपूर्णांक. इथं 9/4 केलं, 9 हा 4पेक्षा मोठा आहे म्हणून तो झाला अंशाधिक अपूर्णांक. 13/7 केलं, 13 हे 7पेक्षा मोठे आहेत म्हणून तो झाला अंशाधिक अपूर्णांक. 27/8 केलं तर 27 हे 8पेक्षा मोठे आहेत म्हणून तो झाला अंशाधिक अपूर्णांक. आणि पुढे लक्षात घ्या, पूर्णांकयुक्त अपूर्णांक यालाच आपण मिक्स फ्रॅक्शन म्हणतो. तर अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येते. बघा लक्षात घ्या, अंशाधिक अपूर्णांकालाच आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये लिहू शकतो. तर कसा बघा, 5/3 हा आपण अपूर्णांक लिहिला तर 5/3 याचा अर्थ काय आहे? 5/3. आता 3ने जर 5ला भागलं तर 3 1 3, 2 बाकी राहिले. ठीक आहे, तर काय केला, 1चा पूर्ण भाग गेला म्हणून आपण 1 पूर्णांकामध्ये लिहिलं. बरोबर आहे. 2 बाकी राहिले होते ते अंशामध्ये लिहिलं. 3ने भागलं होतं 3 असे लिहिले, म्हणजेच उत्तर काय आलं 1.2/3. म्हणजेच या 5/3ला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये काय लिहिलं 1.2/3. सेम तसा आहे 9/4. 9/4ला समजा लिहायचं आहे तुम्हाला तर कसं करणार, 9ला जर 4ने भागलं तर 4 दूनी 8 होतात, 1 बाकी राहतो. भाग कितीचा गेला 2चा, म्हणजे 2 पूर्ण संख्या आली म्हणून 2 पुढे लिहिले, 1 बाकी राहिले अंशामध्ये लिहिलं, ज्याने भागलं होतं 4ने ते छेदामध्ये लिहिलं, म्हणजेच उत्तर किती आलं 2.1/4. ठीक आहे. तसंच 13/7 आहे, तर 13ला जर 7ने भागलं तर 7 1 7, एकाचाच भाग जातो, राहिले 6, म्हणजेच 1.6/7 उत्तर भेटेल आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये. ठीक आहे, म्हणजेच आपण अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करतो ते सुद्धा पाहिलं. आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय, इथंच लिहिलं आपण 2.1/4, 1.6/7, 3.5/9, काही पण तुम्ही लिहा, समोर पूर्ण संख्या नंतर अपूर्ण संख्या, म्हणून त्याला आपण म्हणतो पूर्णांकयुक्त अपूर्णांक. ठीक आहे, पुढे आपण बघू आणखी काही डेफिनेशन्स बाकी आहेत ते बघूया. पुढे बघा दशांश अपूर्णांक. तर दशांश अपूर्णांक कशाला म्हणतात, व्यवहारी अपूर्णांकाचे उत्तर काढताना उत्तर जर दशांशामध्ये आले तर त्या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक असे म्हणतात. समजा बघा 1/2 हा अपूर्णांक आहे, 1/2 याचा अर्थ काय 1/2. 2ने 1ला भाग जात नाही, 0चा भाग दिला, 1 बाकी राहिला, दशांश चिन्ह दिलं, 10 झाले, 2×5 = 10. म्हणजे याचं उत्तर काढताना 0.5 हे उत्तर आलं, म्हणजे दशांशामध्ये आलं 0.5 असं उत्तर आलं, म्हणून तो काय झाला दशांश अपूर्णांक. किंवा सरळ सरळ ओळखायला जिथं पॉईंट आला तो काय असतो दशांश अपूर्णांक असतो. पूर्ण संख्या 0 ते अनंतपर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात. म्हणजे 0 पासून चालू केली तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 अशा अनंतपर्यंत सर्व संख्या काय असतात पूर्ण संख्या असतात. पुढे आहेत नैसर्गिक संख्या. दैनंदिन व्यवहारात आपण ज्या संख्यांचा वापर करतो त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. तर लक्षात घ्या, नैसर्गिक संख्या 1 पासून चालू होतात आणि पूर्ण संख्या 0 पासून चालू होतात. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 असं अनंतपर्यंतच्या सर्व संख्या काय आहेत नैसर्गिक संख्या आहेत. पूर्ण संख्या 0 पासून चालू, नैसर्गिक संख्या 1 पासून चालू. पुढे समसंख्या. ज्या संख्येला 2ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असतो ती समसंख्या असते. ज्या संख्येला 2ने निशेष भाग जातो म्हणजे काय, निशेष भाग जाणे म्हणजे बाकी 0 उरणे. तर बघा 2ला जर 2ने भागलं तर बाकी 0 उरतो. किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी काय म्हटलं त्यांनी 0 2 4 6 किंवा 8. ठीक आहे. आता बघा सुरुवातपासून म्हटलं तर 2 4 6 8 10 12 14 16 18 20 अशा अनंतपर्यंत समसंख्या राहतील. आणि मोठी संख्या कशी ओळखायची की ज्याच्या एकक स्थानी 0 असेल, 2 असेल, 4 असेल, 6 असेल, 8 असेल, एकक स्थानचा अंक जर याच्यापैकी असला तर ती समसंख्या असते. म्हणजे बघा इथं मी 1822 लिहिले, याच्या एकक स्थानी आपल्याला 2 दिसू राहिला, म्हणजे एकक स्थानचा अंक 2 आहे म्हणजे याच्यापैकी 1 आहे म्हणून ही समसंख्या आहे. आता ही संख्या लिहिली, याच्या एकक स्थानी 0 आहे म्हणजे याच्यापैकी आहे म्हणून तो काय आहे समसंख्या आहे. पुढे बघा विषम संख्या. ज्या संख्येला 2ने निशेष भाग जात नाही किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी एखादा अंक असतो ती असते विषम संख्या. तर बघा 1 पासून तर 1 3 5 7 9 11 13 17 19 21 अशा अनंतपर्यंत विषम संख्या आहेत. आणि मोठी संख्या जर पाहिली तर त्याच्या एकक स्थानी 1
3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असेल तर ती विषम संख्या असेल. आता बघा 121 संख्येच्या एका स्थानी 1 हा अंक आहे. मग मी डायरेक्ट म्हणू शकतो की याच्यापैकी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक आहे, म्हणून ही काय आहे, विषम संख्या आहे. 135 म्हटले संख्येच्या एका स्थानी 5 आहे, म्हणून ही विषम संख्या आहे. त्याच्यानंतर 8395 म्हटले संख्येच्या एका स्थानी परत 5 आला, म्हणून ही विषम संख्या आहे. इथं 7 आला, म्हणून ही काय आहे, विषम संख्या आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार ह्या संख्या आहेत. अजून काही आपल्या संख्या आणि त्यांचे डेफिनेशन बाकी आहेत ते सुद्धा क्लिअर करून घेऊया. व्हिडिओ मोठा होत असेल, वेळ लागत असेल, काही अडचण नाही आहे. ठीक आहे. कारण कन्सेप्ट क्लिअर नसेल, त्याची व्याख्या तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही, पण ते व्याख्यामुळे तुम्हाला समजते की काय आहे नेमकं. म्हणून आपण सुद्धा व्याख्या घेत आहेत आणि तुम्ही सुद्धा व्याख्यान लिहून ठेवा. ठीक आहे. आणि त्याचे उदाहरण तुम्हाला समजले पाहिजे. तुम्हाला म्हटलं पूर्ण संख्या कोणती असते तर ओळखता आलं पाहिजे. तुम्हाला म्हटलं अपूर्णांक संख्या कोणती आहे तर ओळखता आला पाहिजे. यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहणं गरजेचं आहे, कारण सुरुवात चांगली झाली तरच पुढचे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येतील. टॉपिक इझी आहे, थोडासा व्हास्ट पण आहे. इझी आहे म्हणजे मॉडरेट टू डिफिकल्ट अशा टाईपचा इझी टू मॉडरेट अशा टाईपचा हा नंबर सिस्टीम असते. आणि याचे 5 ते 6 प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये असतात. त्यामुळे एकदम बेसिकपासून झिरोपासून आपण हिरोपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. थोडासा मोठा चालेल हे लेक्चर, त्यानंतरचे पुढचे लेक्चर थोडेसे 1-1 तासाचे होतील. असे 4 व्हिडिओमध्ये हा टॉपिक आपण क्लिअर करू पूर्णपणे. ठीक आहे. तर पुढचे बघा, पुढचे काय आपण संख्या आपला बघणार आहोत. पुढे बघा, संयुक्त संख्या. 2 संख्यांच्या गुणाकाराने तयार होणाऱ्या संख्येला संयुक्त संख्या म्हणतात. म्हणजे बघा, जी पण संख्या कोणत्या तरी 2 संख्येच्या गुणाकाराने तयार झाली ती संयुक्त संख्या असते. म्हणजे 4 कसे तयार होतात, 2 गुणिले 2 म्हणजे 2 संख्येच्या गुणाकाराने तयार झाली. 6 2 गुणिले 3, 4 2 गुणिले 4 किंवा 4 गुणिले 2, 9 3 गुणिले 3, 10 2 गुणिले 5, 12 3 गुणिले 4 म्हणजे हे कोणत्या तरी 2 संख्यांच्या गुणाकाराने तयार होणार आहे, तर ते असतात संयुक्त संख्या. तर 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत, लक्षात ठेवायचं आहे. आणि 1 ही संयुक्त संख्या नाही आहे. ठीक आहे. पुढे बघा, मूळ संख्या अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या संख्येला फक्त 1 आणि ती संख्या यांनीच भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. म्हणजे जी पण आपण संख्या घेऊ त्या संख्येला फक्त 1 ने भाग जातो आणि फक्त जी संख्या आहे त्याच संख्येने भाग जातो. आणि आपल्याला माहीत आहे या पृथ्वीतलावरची कोणतीही संख्या असू द्या तिला 1 ने भाग जातो. म्हणजे 1 सोडून द्या, समजा आपण 7 घेतले, 7ला बघा 7 ने भाग जातो आणि 1 ने भाग जातो, दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून ही 7 काय मूळ संख्या आहे. ठीक आहे. तर बघा, 2 ही सम संख्या आहे व मूळ संख्या सुद्धा आहे. 2ला 2 ने भाग जातो आणि 1 ने भाग जातो, पण 2ला आपण समसंख्या सुद्धा म्हटलं आणि मूळ संख्या सुद्धा म्हटलं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो 2 ही पहिली सममूळ संख्या आहे. 2 ही पहिली सममूळ संख्या आहे किंवा 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. दुसरा आहे 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही आहे. 1 ही संख्या मूळ संख्या नाही आहे, लक्षात घ्यायचं आहे, आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही आहे. तर आपण 1 पासून तर 100 पर्यंत पाहिलं तर 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 97 असे 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. आणि या एकूण 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज केली तर ते 1060 होते आणि त्याची बेरीज होते 42.4. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो आणि 1 ने भाग जातो ती असते मूळ संख्या. ठीक आहे. लक्षात घ्या, 1 अंकी मूळ संख्या 4 आहेत. किती आहेत? 4. बघा 1 2 3 4. 1 अंकी मूळ संख्या किती आहेत? 4. 2 अंकी मूळ संख्या 21 आहेत. किती आहेत? 21. 2 अंकी मूळ संख्या किती आहेत? 21. ठीक आहे. इथं लिहितो 1 अंकी मूळ संख्या किती आहेत? 4. 2 अंकी मूळ संख्या किती आहेत? 21. 3 अंकी मूळ संख्या आहेत 43. ठीक आहे. 3 अंकी मूळ संख्या किती आहेत? 43. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, आपल्याला बघायचं आहे की 1 ते 100 पर्यंत आपण बघितल्या 25 मूळ संख्या आहेत. तर 101 ते 200 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत? तर 101 ते 200 पर्यंत एकूण मूळ संख्या 21 आहेत. लक्षात घ्या, 101 ते 200 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत? 21. परत 201 ते 300 पर्यंत एकूण मूळ संख्या आहेत 16. 301
ते 400पर्यंत एकूण मूळ संख्या आहेत 17. 401 ते 500पर्यंत एकूण मूळ संख्या आहेत 17. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि 1 ते 1000पर्यंत एकूण मूळ संख्या आहेत 168. किती आहेत? 168. किती आहेत मूळ संख्या? 168. ठीक आहे. बहुतेक एक अंकी मूळ संख्या 4 आहेत, 2 अंकी 21 आहेत आणि 3 अंकी 43 नसतील. दुसरं काही उत्तर असेल थोडं बघून घ्या. मला असं वाटतं 43 आपलं चुकलेलं आहे. ठीक आहे. तर बघा 101 ते 200पर्यंत एकूण मूळ संख्या 21 आहेत. 201 ते 300पर्यंत 16 आहेत. 301 ते 400पर्यंत एकूण मूळ संख्या 17 आहेत. 401 ते 500पर्यंत एकूण मूळ संख्या 17 आहेत. 1 ते 1000पर्यंत एकूण मूळ संख्या 168 आहेत. आणि 1 ते 10,000पर्यंत एकूण मूळ संख्या 1219 आहेत. ठीक आहे, हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. आणि मूळ संख्या म्हणजे काय हे कन्सेप्ट लक्षात ठेवा की मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की जिला फक्त त्याच संख्येने भाग जातो आणि 1ने भाग जातो, अन्यथा कोणत्याही संख्येने भाग जात नाही, ती असते मूळ संख्या. पुढे जोडमूळ संख्या सोपी आहे. ज्या क्रमवार 2 मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो ती जोडमूळ संख्यांची जोडी असते. म्हणजे दोन्ही मूळ संख्या असला पाहिजे आणि त्यामध्ये 2चा फरक असला पाहिजे. तर बघा 3 आणि 5 ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि 5मधून जर 3 काढले तर 2 येतात, म्हणून 3 आणि 5ची जी जोडी आहे ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. 5 आणि 7, 7मधून जर 5 काढले तर काय? जोडमूळ संख्या झाली. आणि 5 पण मूळ संख्या आणि 7 पण आहे, दोन्ही मूळ संख्या असल्या पाहिजे आणि त्यामधला फरक जर 2चा असेल तर जोडमूळ संख्या येईल. तुम्ही जर असं केलं, समजा तुम्ही लिहिलं, इथं लिहिलं, समजा इथे लिहिले 3 आणि 5, तर 3 आणि 5चं झालं. पण तुम्ही असं जर लिहिलं 7 आणि 9, तर ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे का? तर 9 आणि 7मधला फरक तर 2चा आहे, पण 7 ही मूळ संख्या आहे, पण 9 ही मूळ संख्या आहे का? नाही आहे, म्हणून ही जोडमूळ संख्यांची जोडी येणार नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. तर 3 5, 5 7, 11 13, 17 19, 29 31, 41 43, 59 61, 71 73 ह्या मूळ संख्यांच्या अशा जोड्या आहेत ज्याच्यामध्ये 2चा फरक आहे. आणि 1 ते 100पर्यंत एकूण जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. किती जोड्या आहेत? 8 जोड्या आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, 8 जोड्या आहेत. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी आणि 8वी. 1 ते 100पर्यंत एकूण जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. पुढे आहेत सहमूळ संख्या. ज्या 2 संख्यांना केवळ 1नेच भाग जातो ती सहमूळ संख्यांची जोडी असते. म्हणजे बघा 1 आणि 2ला 1 ही काय आहे? मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त पण नाही. 2 ही मूळ संख्या आहे आणि समसंख्या आहे. आता बघा 1 आणि 2ला या दोन्ही संख्यांना जर एका संख्येने भागायचं म्हटलं तर फक्त 1ने भाग जातो, दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून ती सहमूळ संख्यांची जोडी आली. इथं आपण 5 आणि 18ला जर पाहिलं तर 5 आणि 18ला जर कोणत्याही एका संख्येने भागायचं म्हटलं तर कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही, फक्त 1ने भाग जातो, म्हणून ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. 9 आणि 16ला जर म्हटलं तर 9 आणि 16ला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही, फक्त 1ने भाग जातो, तर ती झाली 9 आणि 16 ही सहमूळ संख्यांची जोडी झाली. समजलं? म्हणजे कोणत्याही 2 संख्या घेतल्या त्यांना जर पृथ्वीतलावरची 1 सोडून कोणत्याही संख्येने भाग नाही गेला तर ती सहमूळ संख्यांची जोडी असते. अशा पर्यायाने हे महत्त्वाचं आहे. पुढे आपण आता त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या बघूया आणि हा संख्या पद्धतीवरचं जे आपलं बेसिक होतं हे क्लिअर करू. नंतर नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करतात, शॉर्ट ट्रिक्स काय आहे, नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज शॉर्ट ट्रिकनुसार कसे करतात, त्याच्यानंतर क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज शॉर्ट ट्रिकनुसार कशी करतात, क्रमागत समसंख्यांची बेरीज कशी करतात, क्रमागत विषम संख्यांची बेरीज कशी करतात, ते आपण पुढे बघणार आहोत. आता फक्त 2 कन्सेप्ट क्लिअर करू आपण. एक असते त्रिकोणी संख्या आणि दुसरं असते चौरस संख्या. ठीक आहे. पुढे बघा आहे त्रिकोणी संख्या. याच्यावरचे परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. 2 क्रमागत नैसर्गिक संख्या. 2 क्रमागत म्हणजेच समजा आपण 2 ही पहिली नैसर्गिक संख्या म्हटली तर त्यानंतर येणारी कोणती? 3. 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकार म्हणजे यांचा गुणाकाराच्या निमपटीस म्हणजे त्याचे अर्धे केले तर आपल्याला त्रिकोणी संख्या भेटते. 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. आणि त्रिकोणी संख्या बरोबर n कंसामध्ये n अधिक 1 छेदामध्ये 2 असं आपण एक सूत्र म्हटलेलं आहे. समजा आपल्याला त्यांनी म्हटलं, असे प्रश्न विचारतात की 10 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या शोधा. 10 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या शोधा. तर आपल्याला माहीत आहे त्रिकोणी संख्या बरोबर n म्हणजेच इथं 10 किंमत आहे. n ची किंमत किती आहे? 10, जी पण नैसर्गिक संख्या दिलेली आहे ती, गुणेला
10 नंतर येणारी संख्या, कारण nच्या ठिकाणी जर 10 टाकले 10 अधिक 21 झाले 11, म्हणजे 10 नंतर येणारी संख्या, त्याला 2 ने भागलं तर 2 पंचे 10, 11 पाची 55. तर 10 पाया असणाऱ्या संख्येची नैसर्गिक संख्या किती झाली? 55. समजा तुम्हाला म्हटलं 21 पाया असणाऱ्या संख्येची नैसर्गिक संख्या, तर 21 लिहिणार, 21 नंतर येणारी संख्या 22, त्याला 2 ने भागणार, तर 2 ने 21ला भागलं तर 11 आले, तर उत्तर आलं आपलं 231. तुम्हाला म्हटलं 8 पाया असणाऱ्या संख्येची नैसर्गिक संख्या शोधा, तर काय करणार? 8 त्यानंतर येणारी संख्या 9, त्याला 2 ने भागणार, 2 चौक 8, 9 चौक 36, असं तुम्ही उत्तर काढू शकणार. ठीक आहे. पुढे आपण उदाहरणामध्ये क्लिअर करू. तर ह्या त्रिकोणी संख्या आहेत. 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. पुढची आहे चौरस संख्या. तर ज्या संख्येचा पूर्ण वर्ग संख्या म्हणजे चौरस संख्या, की ज्या संख्येचं वर्गमूळ काढता येते ती चौरस संख्या आहे. बघा, 1चं वर्गमूळ निघते 1, 4चं वर्गमूळ निघते 2, 9चं वर्गमूळ निघते 3, 16चं 4, 25चं 5, 36चं 6, 49चं 7 आहे ना, 64चं 8, त्याच्यानंतर 81चं 9, 100चं 10, म्हणजे ज्या संख्येचं वर्गमूळ निघते त्या सर्व चौरस संख्या आहेत. ठीक आहे. म्हणजेच पूर्ण वर्ग संख्या, 1 पण कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे, 4 पण आहे, 9 आहे, 16 आहे, 25 आहे, 36 आहे, 49 आहे, 64 आहे, 81 आहे, अशा अनंतपर्यंत, तर त्या असतात पूर्ण वर्ग संख्या. तर बघा, या संख्यांचे टाईप आणि जे आपण टाईप त्याच्यामध्ये पाहिले नाही ते सुद्धा आपण सर्व टाईप्स बघितलेले आहे. व्हिडिओ थोडा मोठा आहे, कीर्तनासारखा वाटेल, कीर्तन समजू नका, कारण हे जर कीर्तन तुम्ही ऐकलं नाही तर तुमचं आयुष्याचं कीर्तन बिघडून जाईल हे लक्षात घ्यायचं आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमचे जे हे आपले व्हिडिओ जे आहेत हे तुम्ही स्टेटसला ठेवू शकता, व्हॉट्सअप स्टेटस असताल, फेसबुकला शेअर करू शकता, इंस्टाग्रामला शेअर करू शकता, ट्विटरला शेअर करू शकता. कुठं पण तुम्ही जर शेअर केले तर ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तुमचा राहील आणि मुलांना यामधलं तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील, कारण एवढं डीपवरती कोणी घेत नाही आहे, लक्षात घ्यायचं आहे. आता पुढच्या टॉपिक्समध्ये आपण PYQ नंबर सिस्टीमला आलेले एकदम बेसिकपासून, म्हणजे काही आलेले असतील आणि काही नाही आलेले असतील, पण बेसिकपासून वर जाऊन आपण पुढचे 3 पार्ट सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, त्याचं बेसिक आणि त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सगळे बघणार आहोत नंबर सिस्टीममधले. ठीक आहे. आणि तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला काही गोष्टीसाठी आपल्याला पैशाची गरज आहे. 7 मुलांनी जवळपास काही दिलेले आहेत पैसे. जर तुम्ही जर केलं तर आपला ऑनलाईन लेक्चर, लाईव्ह लेक्चर आपण करू शकतो. रूम मी बघितलेली आहे, रूमचा सेटअप आपला चालू आहे. तर आता काही गोष्टी त्याच्यामध्ये फास्ट वायफाय असेल किंवा कॅमेरा लाईट असतील आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवण्याला आपला जो लाईव्ह लेक्चर आहे ते घेता येत नाही आहे, कारण मी एक लेक्चर टाकून पाहिलं तर त्याच्यामध्ये जो आहे जे क्लिअरिटी आहे व्हिडिओ दिसत नाही बरोबर मोबाईलच्या याच्यावर. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला गरज आहे काही गोष्टीची. काही पैसे मी टाकलेले आहेत, तुम्ही जर थोडीशी हेल्प केली, स्वखुशीने करायची आहे, तर आपल्या काही गोष्टी इझी होतील. जिथं आपलं एक लेक्चर चालू आहे तिथं आपले 2 लेक्चर दिवसाला पडतील आणि ते लाईव्ह घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर बघा, लाईव्ह घेण्यासाठी जो मटेरियल मी पाहिलं तोच कॅमेरा जो आहे तो कॅमेरा खूप महाग आहे. त्याच्यानंतर त्याचं जो सेटअप आहे, डिजिटल बोर्ड असेल किंवा ते लाईट असतात त्या वेगळ्या आहेत. तो कॅमेराने त्या गोष्टी एवढे पैसे आपले काही जमा होऊ शकत नाही. तर मोबाईलवरतीच आपल्याला लाईव्ह घ्यायचा आहे. थोडीशी क्लिअरिटी कमी राहील, पण त्यामध्ये आपल्याला फास्ट वायफाय, एक सेपरेट रूम आपण बघितलेली आहे, त्या रूममध्ये आपण चालू करणार आहोत. तर या गोष्टीसाठी तुमच्या स्वखुशीने काही ना काही तुम्ही पे करायचे आहेत. मी कोणाला जबरदस्ती केलेली नव्हती, तेव्हा पण केली नव्हती. आपल्याला ही बॅच 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंतीला चालू करायची होती, पण मुलांनी तेवढा त्याचा प्रतिसाद दिला नाही, म्हणून मी त्या गोष्टी करू शकलो नाही. पण आपल्याला या गोष्टी करायच्याच आहेत, कारण माझं ध्येय आहे की या रेल्वे ग्रुप डीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील मुलं हे जास्तीत जास्त लागले पाहिजे आणि त्यासाठी मला जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे मी प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.